मला खरोखर राज ठाकरेची क्यू येते. मला हे सांगा, राज ठाकरे तुमची जी मुलं आहेत, तुमच्या ज्या अवलादी आहेत, कोणत्या शाळेत शिकल्या? उद्धव, मला असं वाटतंय की जेमतेम म्हणजे एखादा कार्टुनिस्ट असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात. तुम्ही भाषेचे ज्ञानी नाही आहेत. तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात. भाषेची राजकारणाची चूल राज ठाकरेंसाठी ठीक आहे, कारण त्यांचं ते भांडवल आहे. मुंबईत पुन्हा एकदा प्रांतवादाचा विषय उभा राहिलेला आहे, कारण की संघाच्या वतीनं भय्यूजी जोशी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. घाटकोपर आणि मुंबईची भाषा या संदर्भात नेमकं काय वक्तव्य आहे आणि त्याचा अर्थ काय होतो हे सांगण्यासाठी स्वतः आपल्यासोबत डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आहे. कायदेशीर विषयाचे तुम्ही खूप गहिरे अभ्यासक आहात. भय्यूजी जोशी यांचं हे जे स्टेटमेंट आलं आहे, एक पुन्हा एकदा प्रांतवादाचा मुद्दा मुंबईत उपस्थित होतोय. तुमचं काय मत आहे याच्यावर? कायदेशीर मत काय सांगा? पूजनीय भय्यूजी जोशी हे ऋषितुल्य आहेत. त्यांचं चिंतन हे जवळपास 70 वर्षाचं आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे भाषांच्या बाबतीमध्ये, भाषांच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये, कारण विविध भाषा हे या देशाचं सर्वांकष सौंदर्य आहे, या देशाचं एकतेचं प्रतीक आहे. आणि त्यामुळं मी भय्यूजी जोशी यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो. त्यांचं वक्तव्य भारतीय संविधानाची एक दृष्टी असलेलं वक्तव्य आहे आणि त्यामुळं जे टीकाकार टीका करत आहेत, जे दात काढत आहेत, म्हणजे खास करून आदित्यसारखे म्हणजे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले म्हणायचं नाही आहे मला, परंतु जरा ज्ञान स्वतःच्या डोक्यामध्ये पाजरून घ्यावं की भाषेची जननी कोण आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भाषेचं काहीतरी माहीत असायला पाहिजे, मूल तत्व, मूल मंत्र, त्यानंतर बोललं पाहिजे. त्याचप्रकारे उद्धवच्या बाबतीतही मला तेच म्हणायचं आहे. म्हणे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. उद्धव, मला असं वाटतंय की जेमतेम म्हणजे एखादा कार्टुनिस्ट असलेले तुम्ही जेमतेम कलाकार आहात. तुम्ही भाषेचे ज्ञानी नाही आहेत. तुम्ही लिफ्ट करून पुढारी झालेले आहात. त्याच्यामुळं त्याचप्रकारे राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर राज ठाकरेची क्यू येते. मला हे सांगा, राज ठाकरे तुमची जी मुलं आहेत, तुमच्या ज्या अवलादी आहेत, कोणत्या शाळेत शिकल्या? स्वतःचे लेकरं कॉन्व्हेंट, स्वतःचे लेकरं IBDPमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका. आमचा उत्तर भारतीय असेल, भोजपुरी भाषा असेल, किंवा गुजराती भाऊ असेल, गुजराती भाषा असेल, बंगाली भाऊ असेल, बंगाली भाषा असेल, सगळ्या भाषांचं म्हणजे सौंदर्य आहे. आणि म्हणून व्यक्त होणारा फॉर्म्युला म्हणजे भाषा आहे. भाषा ही सक्तीची असावी हे मुघली विचार असू शकतो. भाषा ही आपल्याला ज्या प्रकारे व्यक्त होता येईल ती भाषा आहे. महाराष्ट्र शासनाची जी आहे म्हणजे ज्याला म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज मराठी असू शकेल, परंतु तक्रार देणारी भाषा, व्यक्त होणारी भाषा, याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की जे कोणी भाषा म्हणत आहेत आणि जे कोणी भाषेवर म्हणून भय्यूजी जोशी यांच्यावर टीका करत आहेत, त्यांच्या मला खरोखर अकलेची क्यू येते. मराठी भाषेला जर कोणी इथं प्राधान्य देत असेल तर ते चुकीचं असं तुम्हाला म्हणायचं आहे का, महाराष्ट्रात किंवा खास करून मुंबईत? मुद्दा लक्षात घ्या, आमच्या विदर्भामध्ये, आमच्या नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर किती टक्के लोक हिंदी बोलतात ते बघा. इथं कोकणामध्ये कोकणी मराठी ती भाषेची एक वेगळी चव आहे. विदर्भामधल्या मराठी, वऱ्हाडी मराठीची एक वेगळी चव आहे. भाषेवर वाद नको. मराठी भाषिक मुलं जपानमध्ये आहेत, म्हणजे तिथं सक्ती करणार आहेत का की तुम्ही बिलकुल मराठीत घरात बोलायचं नाही, किंवा मराठी माणूस एखादा महाराष्ट्रातला भेटला तर तुम्ही मराठीत बोलायचं नाही, जॅपनीजमध्ये बोला. आपण वैश्विक होत चाललोत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की भाषेची राजकारणाची चूल राज ठाकरेंसाठी ठीक आहे, कारण त्यांचं ते भांडवल आहे. परंतु मला असं म्हणायचं की हे भांडवल सर्वांकष सार्वजनिक आयुष्यामध्ये आणू नका. मॉलमध्ये जर इतर राज्यातल्या माणसांचं दुकान असेल, त्याला नाही तू हेच बोललं पाहिजेस, हे नाही चालणार, अशा प्रकारचं भारतीय संविधान जे आहे ते तुम्हाला मुभा देत नाही आहे. त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की भाषीय सौंदर्य आहे, परंतु त्याचं तुम्ही राजकारण एवढं करू नका, एवढं म्हणजे तुष्टीकरण करू नका की ज्याच्यामुळे माणसाच्या मनामध्ये भेद निर्माण होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतंय की हे गलिच्छ राजकारण विरोधकांनी बंद करावं. विरोधकांनी बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर म्हणजे एखाद्या इंडस्ट्रियलायझेशन असेल, त्याच्यावर विरोधकांनी बोलावं. याच्याबरोबर आणखीन एक मुद्दा, तुम्ही राजद्रोहाचा सुद्धा विषय काढलात.
अबू आझमींचं सुद्धा एक विधान खूप चर्चेत आहे. औरंगजेबाबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं, त्याची माफी मागितली, परंतु आता त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे या सेशनमध्ये आणि त्यांच्यावर सुद्धा राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. ते जे अबू आझमी आहे ना, ते पाणी कम चहा आहे. त्या अबू आझमीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, परंतु अबू आझमीला नुसतं गुन्हा दाखल करून किंवा त्याला नुसतं म्हणजे निलंबित करून चालणार नाही. तर औरंगजेबचा जो विचार आहे ना, त्या विचाराचं पूर्णतः नायनाट केला पाहिजे, त्याचं निष्कासन केलं पाहिजे त्या विचाराचं. कारण हा देश आता मुघली देश नाही आहे. या देशामध्ये मुघल चालणार नाही. या देशामध्ये भारताचं संविधान चालणार आहे. त्याच्यामुळं मी तर म्हणेल ते काय ते माहीममधला तो अतिरेकी ज्याला फाशी झाली आणि त्याची ती कबर हे केली होती, काय मेमन असो किंवा तो हा असो म्हणजे औरंग्या असो, या दोघांचे सुद्धा कबरीचं निष्कासन केलं पाहिजे. आणि जर शासन निष्कासन करणार नसेल तर हिंदू राष्ट्र भारत मानणारा संविधान मानणारा माणूस एकत्र येत आहे. विचार करत आहोत की अशा कबरींचं निष्कासन लवकर करण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.